क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपला साप्ताहिक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ असतो. विद्यार्थी मित्रांनो, 27 एप्रिल ते 3 मेपर्यंत जे पण करंट अफेअर झाले त्याच्या एक रिव्हिजन स्वरूपात हा व्हिडिओ असतो. साप्ताहिक रिव्हिजन चालू घडामोडीचा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 27 एप्रिल ते 3 मेपर्यंत जे पण करंट अफेअर झाले त्याचा एक आढावा म्हणून हा साप्ताहिक चालू घडामोडी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. डॉक्टर अशोक लहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण नीती आयोगबद्दल माहिती पाहूया. नीती आयोगचे नवीन उपाध्यक्ष 2026 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशोक कुमार लहिरी यांची. कोणाची जागा घेतली? सुमन बेरी. पूर्व अनुभव: माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि 15व्या वित्त आयोगाचे सदस्य. नवीन सदस्य शास्त्रज्ञ गोवर्धन दास. अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणजे भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. नियुक्तीकाळ एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न. युनेस्कोद्वारे जागतिक पुस्तक राजधानी 2026 म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो मोरोक्कोचा रबात. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक पुस्तक राजधानी रबात शहराची निवड करण्यात आली आहे. कोणी केली? तर युनेस्कोने ही निवड केली. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस निमित्त उद्देश स्थानिक, आदिवासी आणि प्रत्येक भाषांमधले साहित्य, साक्षरता आणि ज्ञान संरक्षणाला प्रोत्साहन देणे. जागतिक पुस्तक राजधानी कार्यक्रम दरवर्षी युनेस्को एक शहर निवडते. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. इम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 अहवालानुसार सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करण्यात भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या यादीत भारताचा दुसरा क्रमांक आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. 2025 मध्ये भारताने विक्रमी किती गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केली आहे? तर भारताने विद्यार्थी मित्रांनो 38 गिगावॅट एवढी सौर ऊर्जा क्षमता स्थापन केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सर्वाधिक सौर क्षमता स्थापन करणारा भारत जगात दुसरा देश ठरलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? चीन. दुसऱ्यावर भारत आहे आणि तिसऱ्यावर अमेरिका. 2025 मध्ये जगातली 33.8% वीज नवीनकरणीय ऊर्जातून उत्पन्न झाली. पहिल्यांदाच नवीनकरणीय ऊर्जेने कोळशेला जागतिक स्तरावर मागे टाकले. भारताने 2025 मध्ये विक्रमी 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. जगातली पहिले एअर टॅक्सी स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे UAE दुबई येथे सुरू करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जगातली पहिला एअर टॅक्सी स्टेशन UAE दुबईमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. टॅक्सी वाहनाचे वैशिष्ट्य आपण पाहूया. कमाल वेग 320 किमी, कमाल अंतर 160 किमी, प्रवासी क्षमता 1 पायलट आणि 4 प्रवासी, चालित, पूर्णपणे इलेक्ट्रिक. त्यानंतर पुढला प्रश्न. ऑस्कर मानलेला जाणारा ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 गणित श्रेणीमध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा फ्रँक मर्ल यांना प्रदान करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 फ्रँक मेयर यांना विज्ञान क्षेत्राच्या ऑस्कर म्हणून ओळखला जातो. त्यांनी गणित क्षेत्रामध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुरस्काराचे नाव काय? ब्रेकथ्रू प्राइज पुरस्कार 2026. विजेता फ्रँक मर्ल हे फ्रान्स या देशातले आहेत आणि हे प्राध्यापक आहेत. पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया. पुरस्काराची सुरुवात 2012 मध्ये झाली. उपनाम विज्ञान क्षेत्राच्या ऑस्कर म्हणून ओळखला जातो. स्थापना ब्रेकथ्रू प्राइज फाउंडेशनद्वारा हे देण्यात येतो. मार्क झुकरबर्ग,
ब्रिल, युरी मिलेनियर, प्रिन्सा चेन इत्यादी अब्जाधीशांनी याची स्थापना केली. पुरस्कारची रक्कम $3 दशलक्ष, अंदाजे 25 कोटी. विशेष फ्रँक मर्ल यांनी नॉन लिनियर वेव्ह इक्वेशन आणि हायड्रोडायनामिक्स क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढला प्रश्न, लॉरिएट जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा मान कोणाला मिळाला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा मान कार्लोस अल्कराज यांना मिळाला. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लॉरिएट जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान कोणाला मिळाला? तर महिला खेळाडूचा मान विद्यार्थी मित्रांनो अरेना सबालिंका यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. लॉरिएट जागतिक क्रीडा पुरस्कार 2026 वर्षाचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरलेला? कार्लोस अल्कराज हा स्पेन इथला खिलाडी आहे. वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? अरेना सबालिंका, टेनिस बेलारूस इथले. वर्षाचा सर्वोत्तम संघ पॅरिस सेंट जेर्मेन फुटबॉल इथला. वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर लॅडो नॉर्सिस फॉर्म्युला 1 इथला. वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर रारी मॅकलार गोल्फ इथला खेळाडू आहे. यजमान शहर मॅद्रिद स्पेन एप्रिल 2026 मध्ये येथे या पुरस्काराचे वितरण झालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, परकीय गुंतवणूक FDI बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल ते डिसेंबर 2025 या काळात महाराष्ट्राने एकूण किती परकीय गुंतवणूक झाली? तर 1,34,000 लाख कोटी एवढी गुंतवणूक झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक 27.5% FDI गुंतवणूक झालेली आहे? तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्र परकीय गुंतवणूक ऐतिहासिक झेप घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात एकूण 32% एवढी FDI भारतातून आली. भारतामध्ये जेवढी FDI आहे तिथून 32% एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्र देशात नंबर 1 बनलेला आहे. ही कालावधी एप्रिल ते डिसेंबर 2025 या 9 महिन्याची ही आकडेवारी आहे विद्यार्थी मित्रांनो. गुंतवणूक मुख्य आकडेवारी, देशात एकूण किती आले? 4,16,708 कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे. तिथून एकूण महाराष्ट्रात 1,34,000 लाख कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे आणि एकूण वाटा किती आहे? तर 32% एवढा वाटा आहे आणि महाराष्ट्रानं कर्नाटक आणि गुजरातला मागं टाकून महाराष्ट्र नंबर 1 वर आलेला आहे FDI या क्रमांकामध्ये. त्यानंतर आपण गुंतवणूकची आकडेवारी पाहूया. टॉप 5 राज्य. तर पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र 32% सह, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक 23% सह, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात 10% सह, चौथ्या क्रमांकावर हरियाणा 8% सह आणि तमिळनाडू 5व्या क्रमांकावर आहे. तर ही क्रमवारी पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. विकासाचे नवीन केंद्र, पुणे आणि मुंबईसह आता इतर शहरांमध्ये विकासाची केंद्र बनत आहे. रायगड आणि पालघरमध्ये 1,82,131 कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 28,515 कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे आणि गडचिरोलीमध्ये 43,135 कोटीची गुंतवणूक आलेली आहे. आणि ह्या गुंतवणुकीमुळे रोजगारची पण निर्मिती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 55,000 रोजगार रायगड आणि पालघरमध्ये निर्माण होणार आहेत आणि 5,000 रोजगार छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये 28,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. आणि अहिल्यानगरमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर पाहिलं तर 19,430 कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे आणि 4,600 प्लस रोजगार इथे निर्मिती होईल. ते अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे. ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, विक्रम VT-21 हे वाहन कोणाद्वारे विकसित करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे DRDO द्वारा विकसित करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. विक्रम VT-21 DRDOने विकसित केले. 2 प्रकारात उपलब्ध, ट्रॅक्ट आणि व्हील्ड या 2 प्रकारात उपलब्ध आहे. स्वदेशी सामग्री सुमारे
65%. विकास कालावधी केवळ 3 वर्ष 2023 ते 2026मध्ये हे विकसित करण्यात आलेले आहे. उद्घाटन 25 एप्रिल 2026 रोजी VRD आणि अहिल्यानगर येथे DRDOचे चेअरमॅन डॉक्टर समीर कामत यांच्या हस्ते विक्रम VT-21 चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आसन क्षमता 11 जवान आणि मानवरहित टेंट आणि रणगाडे-भेदी क्षेपणास्त्र. पाण्यातून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता. स्टेनली लेव्हल 4 आणि 5 दर्जाचे संरक्षण. 30 मिमी गन आणि एअर अँड फॉरगेटेज ह्या सिस्टमवर आधारित. AI आधारित लक्ष्य शोधणे आणि अचूक प्रहार करणे. जुन्या BMP-2 वाहनाच्या आधुनिक स्वदेशी पर्याय. त्यानंतर पुढला प्रश्न, महाचतुर AI चॅटबोट हा उपक्रम कोणत्या राज्याद्वारे राबवण्यात येत आहे? तर हा आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. महाचतुर AI चॅटबोट. राज्य महाराष्ट्र सरकार. शुभारंभ 27 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित चॅटबोट. उद्देश तरुण कौशल्यांना प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेची माहिती देणे. वैशिष्ट्य देशातली अशा प्रकारची पहिली राज्यस्तरीय उपक्रम. फायदा नोंदणीचा वेळ 15 दिवसावरून 15 मिनिटात आता आलेला आहे. सहकार्य कौशल विभाग आणि राईट वॉक फाउंडेशनद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, लडाखमध्ये एकूण किती नवीन जिल्ह्याची निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 5 जिल्ह्याची नवीन निर्मिती करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. लडाखमध्ये नवीन जिल्हे. नवीन एकूण किती जिल्हे? 5 जिल्हे. आता टोटल किती जिल्हे झालेले आहेत? 7 जिल्हे झालेले आहेत. लेह आणि कारगिलसह. कोणते नवीन 5 जिल्हे आहेत? झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन 5 जिल्ह्याचे निर्मिती करण्यात येईल. अधिकृत मंजुरी 27 एप्रिल 2026 रोजी. स्वाक्षरी राज्यपाल विनय कुमार सक्सेनाद्वारा. उद्देश प्रशासकीय विकेंद्रीकरण आणि दुर्गम भागाचा विकास करणे. वैशिष्ट्य 2019मध्ये केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर हे सर्वात मोठी सुधारणा. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत टॅक्सी ॲपचे शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केलं? तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई हा शहर. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारत टॅक्सीचे ॲप शुभारंभ ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे. हस्ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते. तंत्रज्ञान ONDC म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स वर आधारित. उद्देश टॅक्सी चालकांना हक्काचे व्यासपीठ आणि प्रवाशांना स्वतः सेवा मिळवून देणे. विशेष हे पूर्णपणे स्वदेशी आणि पारदर्शी नेटवर्क आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 27 एप्रिल 2026 रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूझीलंड. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 27 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण नवी दिल्ली येथे. स्वाक्षरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्सले. गुंतवणूक न्यूझीलंड 15 वर्षात भारतात $20 अब्ज सुमारे 1,67,000 लाख कोटी एवढी गुंतवणूक करेल. शुल्क भारत निर्यातीवर कापड, चामडे, औषधी आणि 100% शुल्क सवलत मिळणार आहे. विजा भारतीय व्यावसायिकांना 5,000 वार्षिक वर्क विजा तरतूद. वैशिष्ट्य हा भारताचा पहिला महिला संबंधित वुमन लीड व्यापार करार मानला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहे? तर हे आहे लिसा गिल बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती लिसा गिल 25 एप्रिल 2026 रोजी ही शपथविधी झाली. राज्यपाल S. अब्दुल नझीर यांनी शपथविधी दिली. स्थान लोकभवन विजयवाडा इथे. रेकॉर्ड आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश. पार्श्वभूमी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे नवजात बालकांसाठी मंजूर केलेले पहिलं मलेरिया औषधीचं नाव काय आहे? तर या औषधीचं नाव विद्यार्थी मित्र कॉर्टम बेबी आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नवजात बालकासाठी पहिले मलेरिया औषध कॉर्टेम बेबी मंजुरी जागतिक आरोग्य संघटनाद्वारे. घटक ऑर्टेमेथर आणि लुमेफॅट्रिन हे घटक आहेत. उद्देश बालमृत्यू दर कमी करणे. वैशिष्ट्य पाण्यात विरघळणारे औषध आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 26 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिन, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे, केव्हा साजरा करण्यात येतो? 26 एप्रिलला. आयोजक जागतिक बौद्धिक संपदा संघटना. उद्देश पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्कबद्दल जागरूकता निर्माण करणे. 2026ची थीम काय? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अँड दी सस्टेनेबल, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ड, बिल्डिंग अवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. सुरुवात केव्हापासून करण्यात आली या दिवसाची? तर 2000 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे प्रकाशित आलेली आहे द क्युरोस अँड दी क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स आणि मिस्ट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर माजी लष्करी प्रमुख मनोज नारनवरे ही या पुस्तकाचे लेखक आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. नवीन पुस्तक लष्करी रहस्य, नाव काय? द क्युरोस अँड दी क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज. लेखक कोण आहे? जनरल मनोज नरनवरे. तर माजी लष्कर प्रमुख आहेत. विषय लष्करी इतिहास, दंतकथा आणि रहस्यमय. प्रकाशन एप्रिल 2026 मध्ये. वैशिष्ट्य लष्करी संबंधी गुपित आणि ऐतिहासिक घटनांचा इथे उलाढाल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रघु राय यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते छायाचित्रण या क्षेत्राशी संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. रघु राय महान छायाचित्रकार, क्षेत्र फोटोग्राफी. पुरस्कार पद्मश्री पण पुरस्कार यांना 1972 या वर्षी मिळालेला आहे. वय वर्ष 83 वर्षी त्यांचे निधन झाला. प्रसिद्ध काम भोपाळ गॅसचे शोकांतीचे छायाचित्रण त्यांनी केलेले होते. ओळख मॅग्रम फोटोज या जागतिक संस्थांचे सदस्य. कारकीर्द द स्टेटमॅन आणि इंडिया टुडेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ट्रेंड इन अ वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2025च्या अहवालानुसार लष्करी खर्चात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारत 5व्या क्रमांकावर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट लष्करी खर्च अहवाल भारतच्या क्रमांक किती आहे? 5वा आहे. एकूण खर्च किती आहे? 92.1 अब्ज डॉलर. 2024च्या तुलनेत भारतामध्ये 8.9% एवढी वाढ झाली आणि जागतिक वाटा एकूण 3.2% एवढा आहे. टॉप 5 देश कोणकोणते आहेत? पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्यावर चीन, तिसऱ्यावर रशिया, चौथ्यावर जर्मनी आणि 5व्यावर भारत आहे. एकूण खर्च किती आहे? 2,887 अब्ज डॉलर, म्हणजे GDPच्या 2.5% एवढा. मुख्य कारण सीमा सुरक्षा, आधुनिकीकरण आणि नवीन शस्त्र खरेदी. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने एकात्मिक किनारा व्यवस्थापनासाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू केलेली आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो ओडिशा राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. सागरी प्रादेशिक योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ओडिशा. विशेष सागरी प्रादेशिक योजना मरीन स्पॅटल प्लॅनिंग राबवणे ओडिशा देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. सहकार्य ही योजना नॉर्वे सरकारच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. जिल्हे सुरुवातीला ही योजना ओडिशाच्या गंजम आणि पुरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. उद्दिष्ट सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि निळ्या अर्थव्यवस्थेला म्हणजे ब्लू इकॉनॉमीला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने ओपेक मधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ओपेक मधून बाहेर पडणारे देश कोणता देश आहे? संयुक्त अरब अमिरात. 1 मे 2026 पासून ही अंमलबजावणी होणार आहे. इतिहास 67 वर्षाच्या सदस्यानंतर बाहेर पडण्याचा निर्णय UAEने घेतलेला आहे. मुख्य कारण तेल उत्पादन वाढवण्याच्या स्वातंत्र्य मिळणे. प्रमाण जागतिक तेल पुरवठ्यावर आणि किमतीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. इतर देश यापूर्वी कतार 2019 आणि अंगोला 2024 मध्ये बाहेर पडलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, शंघाई सहकार्य संघटनाची संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ही बैठक किर्गिस्तान इथे झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे.
शंघाई कॉर्पोरेशनची संरक्षण मंत्र्यांची बैठक बिश्केक किर्गिस्तान इथली झालेली आहे. प्रतिनिधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिथे सहभागी होईल एप्रिल 2026 मुख्य एजेंडा प्रादेशिक सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी लढा देणे. भूमिका दहशतवादावर झिरो टॉलरन्स धोरण भारताची ही भूमिका आहे. सहभाग भारत, चीन, रशिया आणि इतर सदस्य देशांचे संरक्षण मंत्र्यांचे सहभाग होतील. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना मुंबईत कोणता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे? तर त्यांना बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. चंद्रबाबू नायडूंना विशेष गौरव पुरस्कार बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025. ठिकाण मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. हस्ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते. संस्था द इकॉनॉमिस्ट टाइम. कारण आंध्र प्रदेशच्या आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय गती म्हणजे स्पीड ऑफ गव्हर्नमेंट याकरिता त्यांना पुरस्कार देण्यात आला. ओळख तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीला चालना देणारे मुख्यमंत्री. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या धावपटूनं 2 तासापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो सेबॅस्टियन सावे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मॅरेथॉन जागतिक विक्रम 2026. नाव सेबॅस्टियन सावे. देश केनिया. 1 तास 49 मिनिट आणि 28 सेकंडमध्ये त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. ठिकाण रोटरडॅम मॅरेथॉन एप्रिल 2026 येथे. विशेष म्हणजे अधिकृत स्पर्धा 2 तासाच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा जगतात पहिला खेळाडू ठरलेला आहे. विक्रम त्यांनी केल्विन किम टमाचा जुना विक्रम मोडत काढत त्याने नवीन इतिहास रचलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPL मध्ये 9000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो फलंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो विराट कोहली. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. विराट कोहलीनं 9000 धावा पूर्ण केलेल्या आहेत IPLमध्ये. संघ कोणत्या संघाकडून खेळतो तो? तर रॉयल चॅलेंज बँगलोर येथून. तारीख 27 एप्रिल 2026 रोजी. मैदान अरुण जेटली स्टेडियम दिल्ली. कामगिरी 275 सामन्यामध्ये हा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. विशेष IPLमध्ये सर्वाधिक शतके 8 आणि सर्वाधिक धावाच्या विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. निष्ठा IPLच्या इतिहासात पहिला हंगामापासून 2008 पासून आतापर्यंत एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या डिजिटल पेमेंट कंपनीला नुकतेच RBI कडून नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशनची मंजुरी मिळालेली आहे? तर ती आहे बँक विद्यार्थी मित्रांनो ती कंपनी आहे मोबिक्विक. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. मोबिक्विकला NBFC मंजूर. वन मोबिक्विक सिस्टम ही कंपनी आहे. RBI कडून नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच बगर बँकिंग वित्तीय संस्था याला परवानगी दिलेली आहे. वेळ एप्रिल 2026 पासून. नवीन पाऊल मोबिक्विक फायनान्शियल सर्व्हिस नावाने नवीन शाखा सुरू करेल. फायदा ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना आता थेट कर्ज देता येईल. उद्देश डिजिटल पेमेंटसोबत वित्तीय सेवा विस्तारण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो 29 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तो पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन 2026 तारीख 29 एप्रिलला. स्थापन 1982 मधून युनेस्को आणि ITI द्वारे. स्मरण जॉन जॉर्जेस नॉर्वे बेली नृत्याचे जनक यांच्या जयंतीनिमित्त. उद्दिष्ट नृत्यकलेला जोपासणे आणि जागतिक एकता साधणे. 2026चा मुख्य सोहळा मनिला फिलिपिन्स येथे. स्वरूप नृत्याद्वारे भावनाची अभिव्यक्ती आणि संस्कृतीची देवाणघेवाण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर विश्वचषक 2026 पदक तालिकेत कोण पहिलं स्थान पटकावलेले आहे? तर तो आपला भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर विश्वचषक 2026 अव्वल स्थानावर कोण आहे? भारत प्रथम क्रमांकावर. ठिकाण केरो इजिप्त येथे. एकूण 5 सुवर्णपदक भारताने जिंकले आणि एकूण 16 पदक. 5 सुवर्ण 6 रौप्य आणि 5 कांस्यसह. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे. विशेष म्हणजे भारताने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत पदक तालिकात पहिलं स्थान पटकावलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला कितवा स्थापन दिवस साजरा करत आहे? तर महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपला 66वा स्थापन दिवस साजरा करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे.
1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला 66वा स्थापन दिवस साजरा करत आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली होती. मुंबई पुनर्रचना कायद्याद्वारे निर्मिती झालेली होती. कालावधी 1960 ते 2026 या काळात महाराष्ट्राने 65 वर्ष पूर्ण केलेले असून 66व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ या राज्याच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्यांना बलिदान दिलेलं आहे. प्रशासकीय प्रमुख 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. राजधानी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर हे उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांना बळकट करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो मिशन सक्षम. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. RBIने सक्षम हा उपक्रम राबवत आहे. मुख्य उद्दिष्ट शहरी सहकारी बँकांना तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्टीने बळकट करणे, डिजिटल सक्षमीकरण करणे, बँकेमध्ये आधुनिक बँकिंग सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवांना चालना देणे, जोखीम व्यवस्थापन, बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत, प्रशासकीय सुधारणा, बँकेचे संचालक महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे, ठेवीदारांना सुरक्षा, सहकारी बँकेवरील ग्राहकांचा विश्वास वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे किती टक्क्यापर्यंत घसरला आहे? तर 4.1% एवढा घसरलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक मार्च 2026 घसरण मार्च 2026 मध्ये 4.1% एवढी घसरण झालेली आहे. 5 महिन्याचे निचकांकवर आहेत. प्रसिद्धी सांख्यिक आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. घसरणीचे कारण उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग आणि वीज क्षेत्रातील मंद गती. वीज क्षेत्र सर्वात कमी वाढ 0.8%, उत्पादन क्षेत्र 4.3% वाढ, खाणकाम 5.5% वाढ. सकारात्मक बाजू, भांडवली वस्तू म्हणजे कॅपिटल गुड क्षेत्रात 14.6% एवढी मोठी वाढ झालेली आहे. पायाभूत सुविधा 2011 ते 12 ही पायाभूत वर्ष आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे निधन झालेले भरत कपूर हे कोणत्या क्षेत्रातील संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो हे चित्रपटसृष्टी म्हणजे अभिनय या क्षेत्रातील संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. युरोपमध्ये पहिला एकात्मिक लिथियम मूल्य साखळी म्हणजे लिथियम व्हॅल्यू चेन कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फिनलँड. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. युरोपची पहिली लिथियम मूल्य साखळी देश कोणता आहे? फिनलँड. प्रकल्प हा युरोपमधला पहिला पूर्णपणे एकात्मिक लिथियम मूल्य साखळी प्रकल्प आहे. उद्दिष्ट बॅटरी ग्रेड लिथियमचे उत्पादन करून युरोपच्या हरित ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबीता वाढवणे. महत्त्व, खाणकामापासून ते शुद्धीकरणपर्यंत ही सर्व प्रक्रिया एकाच साखळीत समाविष्ट आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 1 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मेला साजरा करण्यात येतो. ओळख मे डे किंवा श्रमिक दिवस म्हणून. मूळ 1886च्या शिकागो अमेरिका येथील कामगार आंदोलन. मागणी 8 तास काम, 8 तास मनोरंजन, 8 तास विश्रांती. भारतात सुरुवात 1 मे 1923 चेन्नई इथून. महाराष्ट्र या दिवशी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन सुद्धा साजरा होतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कामगारांच्या हक्कासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026 मंजूर केलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026. राज्य महाराष्ट्र. धोरण राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026. लक्ष्य 2026 पर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात CBG प्रकल्प उभारणे. तरतूद प्रकल्पासाठी भांडवली अनुदान आणि वीज शुल्कात सवलत देणे. शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतातील कचरा आणि पेंढ्यापासून उत्पन्न मिळवण्याची संधी. पर्यावरण प्रदूषण कमी करणे आणि हरित ऊर्जाला निर्मितीवर भर देणे.
त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केलं आहे? तर तो जिल्हा विद्यार्थी मित्रांनो हरदोई जिल्हा. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन. उत्तर प्रदेश येथे. एकूण लांबी किती आहे? 594 किमी. उत्तर प्रदेशच्या सर्वात लांब एक्सप्रेसवेपैकी एक. कनेक्टिव्हिटी मेरठ यूपी मतलब पश्चिम यूपी ते प्रयागराज पूर्वपर्यंत थेट जोडणे. हवाईपट्टी शाहजहांपूर येथे आपत्कालीन लँडिंग 3.5 किमीची धावपट्टी एवढी. उद्दिष्ट वेगवान दळणवळण, औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना मिळेल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या ठिकाणी बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अपेडानं पुढाकार घेतला आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्र पिलीभीत येथे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र पिलीभीत उत्तर प्रदेश येथे. अपेडाकडून पुढाकार. उद्दिष्ट शेतकऱ्यांना बासमती तांदळाची निर्यातक्षम गुणवत्ता आणि सेंद्रिय शेतीला तंत्र शिकवणे. विशेष भर कीडनाशकांचा कमीत कमी वापर आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार पीक व्यवस्थापन. फायदा उत्तर प्रदेशचे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि निर्यातीला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, AIFF ॲथलीट यूथ लीग 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत? तर ते विजेतेपद विद्यार्थी मित्रांनो पंजाब FCनं पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFF ॲथलीट यूथ लीग 2026 विजेता कोण ठरलेला आहे? पंजाब. उपविजेता जिंक फुटबॉल अकॅडमी. स्पर्धा ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रमुख युवा फुटबॉल लीग आहे. महत्त्व युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ कव्हर केले हे क्वेश्चन साप्ताहिक रिव्हिजन म्हणून हा आपला व्हिडिओ असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.